सर्वांना जय श्रीराम. कसे आहे सर्व? मजेत. आजचाच विषय असा आहे की मागील जो माझा व्हिडिओ झाला होता सिबिल संदर्भात, त्याच विषयी व्हिडिओ आहे की काही लोकांनी मला मेसेज केलेले आहे की EMI भरून सुद्धा आमचे सिबिल खराब का होते. त्याचं कारण काय आहे सिबिल खराब होण्याचं? सिबिल जर तुम्ही EMI जर वेळेवर भरताय तर तुमचं सिबिल खराब होऊ शकत नाही. पण तरीही लोकांची एक समस्या आहे, त्यांनी मला मेसेज पण केलेला आहे आणि फोन सुद्धा केलेला आहे की सिबिल कशामुळे खराब होते. EMI तर आपण वेळेवर भरतोय, पण EMI भरल्यानंतर सुद्धा सिबिल खराब होते असं बचत गटातील महिलांचं म्हणणं आहे. तर मी त्याचे कारण सांगणार आहे. जर हे कारण जर तुम्हाला जर सविस्तर वाटत असतील, जर चुकीचे वाटत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की हे कारण नाही आहे आमचे, तरी आमचं सिबिल का खराब होते. ठीक आहे, मी आजचा तर विषय तुम्हाला ह्याद्वारे सांगणार आहे की EMI भरून सुद्धा जर तुमचं सिबिल खराब का होते. पहिलं कारण सांगतो की सेंटर मीटिंग. तुम्ही म्हणणार सेंटर मीटिंग काय असते? सेंटर मीटिंगचं आणि EMIचं काय संबंध आला? संबंध आहे. कसा? आपण ज्या वेळेस मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतो, मायक्रो फायनान्सकडून कंपनी जेव्हा लोन घेतो त्यावेळेस त्यांची जेव्हा मीटिंग 1 किंवा 2 मीटिंग त्यांच्या होतात, लोन डिस्बर्सच्या पहिले जे प्रोसेस राहते, सेंटर मीटिंगमध्ये बसून सगळ्या गोष्टी डिस्कस करतात मेंबरसोबत. आणि लोन घेण्याच्या पहिले मीटिंगमध्ये जी चर्चा झालेली आहे ते सर्व मेंबर, जे कंपनीची प्रोसेस आहे, जे कंपनीचे नियम आहे, ते नियमाला सर्व मेंबर राजी होतात की सर आम्हाला हे सर्व नियम आम्हाला मान्य आहे. तर ह्या गोष्टी आपल्या मीटिंगमध्ये डिस्कस होतात. लोन डिस्बर्स झाल्यानंतर 2 ते 3 किंवा 4 हप्त्यापर्यंत ते मेंबर सेंटर मीटिंगमध्ये येतात सदस्य. त्यानंतर 5व्या सेंटर मीटिंगमध्ये 1 मेंबर कमी होते, 2 मेंबर कमी होतात. जसजसे तुमचे मीटिंग वाढतात तसे मेंबर तुमच्या सेंटर मीटिंगमधून कमी होतात. हे सर्व जबाबदारी एक ग्रुप लिडरची किंवा गटातील सदस्यांची जबाबदारी असते की ज्यावेळी कंपनीचे लोन ऑफिसर येतील, सेंटर मीटिंगमध्ये बसूनच ते पैसा तुमचा घेतील. असे जर तुमचे नियम जर असतील तर तुमचा जो लोन ऑफिसर सर जे आहे ते तुमचे हप्ते तुमच्याकडनं जे घेतात ते लोन कार्डवर अपडेट करतील. आणि सर्व मेंबर जर हजर असले तर सर्वांचा एक प्रूफ ते पण देतील की आम्ही तुमच्याकडनं एवढे पैसे, गटातील पैसे एवढे घेतले आहे. त्याचं प्रूफ पण तुम्हाला रिसिप्ट वगैरे दिले जाईल. जे कंपनीची प्रोसेस आहे, लोन कार्ड असेल किंवा त्यांचं रिसिप्ट असेल कंपनीचं, त्यानुसार जे काही असेल समजा त्यानुसार ते तुम्हाला प्रूफ देतील. हे प्रूफ आपल्याला एका सेंटर मीटिंगमध्येच ते जे रेकॉर्ड आहे एक ग्रुप लिडरकडे आपल्याला ठेवायचं आहे. दर महिन्याला जर तुम्ही व्यवस्थित जर हप्ते जर भरले सेंटर मीटिंगमध्ये तर तुमचं सिबिल खराब होणार नाही. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे की सेंटर मीटिंग जर बसत नसेल तर मेंबर काय करतात, त्यांना कामाला जायचं असते त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये किंवा बाहेर कामाला, तर सरांची वाट बघतात. ते सर जर वेळेवर नाही आले तर ते काय करतात, ग्रुप लिडरकडे पैसे जमा करतात. मग कधी कधी काय होते, ते सर जर आल्यावर ते ग्रुप लिडरवाले पैसे सरांना वेळेवर देत नाही.
हे पण एक कारण आहे. जर ग्रुप लीडरनं सांगितलं की ते मेंबर घरी नाही आहे, काहीतरी कारण सांगतात आणि ते सर तिथंच ज्या मेंबरचे पैसे जमा आहे त्या मेंबरचे पैसे घेऊन जातात आणि ज्या मेंबरची पेंडिंग आहे जमा असताना पण ते पेंडिंग राहतात. कोणाकडे? ग्रुप लीडरकडे. असं पण असू शकते. तर हे चौकशी करणं आपलं काम आहे. ज्या सदस्यानं ग्रुप लीडरकडे पैसे दिलेले आहे त्यांनी एक लोन ऑफिसरला कॉल करणं आहे की मी ग्रुप लीडरकडे पैसे दिले होते, ते सर माझे पैसे तुम्हाला भेटले का? एवढे जर तुम्ही संध्याकाळी कन्फर्म केलं तर ते पैसे तुमचे अपडेट राहतील. हे बी तुमची एक जबाबदारी आहे दुसरी. ठीक आहे. तिसरं आहे, आपण तारखेनुसार हप्ते देत नाही. तारखेनुसार जर तुम्ही हप्ते जर दिले तर सिबिल खराब होऊ शकत नाही. आपण काय करतो, 1 तारखेचा हप्ता जर असेल तर आपण 5-6 तारखेला हप्ता भरतो किंवा 10 तारखेला, कधी 15 तारखेला, यानुसार आपण हप्ते भरतो. त्यामुळे पण तुमचं सिबिल खराब होऊ शकते, कारण पर डे तुमची DPD वाढत आहे. तर याची काळजी घेणं आपलं काम आहे. चौथा पॉईंट आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा, ह्या गोष्टी तर व्हायला नको पाहिजे पण तरी त्या गोष्टी का होतात ते म्हणजे लोन शेअरिंग. भरपूर ठिकाणी, भरपूर तालुक्यामध्ये, भरपूर ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टीविषयी वाढत आहे जास्त लोन शेअरिंगचा. हे लोन शेअरिंगमुळे भरपूर कस्टमर, ज्या कस्टमरच्या नावावर पैसे घेतलेले ते कस्टमर वेळेवर हप्ते भरत नाही. त्याचं कारण का, त्यांनी दुसऱ्याला पैसे दिलेले आहे आणि ते दुसरे वेळेवर पैसे भरत नाही. ज्यांना आपण लोन उचलून देतो आपल्या नावावरती ते वेळेवर हप्ते भरत नाही, मागे पुढे हप्ते भरल्यामुळे त्यामुळे पण तुमचं सिबिल खराब होते. हे पण काळजी घेणं आपलं काम आहे. ठीक आहे. 5वा पॉईंट तुम्हाला सांगतो की कर्जाबाबत तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. ते म्हणजे कसं, आपण ज्या कंपनीचं लोन घेतलेलं आहे त्या कंपनीची लोन ऑफिसर, तिथले मॅनेजर यांचे कॉन्टॅक्ट नंबर असणं आवश्यक आहे आपल्याकडे. दुसरी गोष्ट, ते सर वेळेवर आपल्याकडे हप्ते घ्यायला येतात का, आपले लोन कार्डवर सिग्नेचर करतात का, रजिस्टरला त्यांनी काहीतरी जे काही पैसे घेतलेले त्याची माहिती ते लिहितात का, ज्या कंपनीची रिसिप्ट असेल त्या कंपनीची रिसिप्ट ते आपल्याला देतात का, हे सर्व गोष्टी चेक करणं आपलं काम आहे. जर तुम्ही एखाद्या लोन ऑफिसरकडे, ते सर जर तुमच्या घरी आले, घरी येऊन जर तुम्ही जर त्यांना पैसे जर दिले, त्यांनी जर वेळेवर जर हप्ते अपडेट कंपनीला जर नाही दिले किंवा त्यांनी स्वतः वापरले, ठीक आहे, तर त्यामध्ये आपली पण चूक आहे. कारण प्रत्येक कंपनी आता प्रत्येक नंबरवर मेसेज जातो, जे पण आपण मोबाईल नंबर दिलेले आहे कर्ज घेताना त्याच्यावर मेसेज जातो. त्या मेसेज आले की नाही आले हे आपलं चेक करणं आपलं काम आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सरांनी, जे सर नेहमी तुमच्याकडे येतात ते वेळेवर पैसे, लोन कार्ड, पासबुक अपडेट करता का, रिसिप्ट देता का, ह्या सर्व गोष्टीची काळजी घेणं आपलं काम आहे. आजच्या विषयामध्ये एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या सिबिल खराब होण्याचे कारणं. याची जर आपण काळजी घेतली कर्ज घेतल्यापासून आणि संप्यापर्यंत, तर तुमचं सिबिल चांगलं राहील. पुढे सिबिलविषयी तुम्हाला कुठेही समस्या येणार नाही. यांना आजच्या विषयाबाबत मला एवढं सांगायचं आहे. तर सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करा की हा मेसेज जास्तीत जास्त महिलांपर्यंत, जी बचत गटातील महिला आहे त्यांनी लोन घेतलेलं आहे त्यांना गोष्टी माहीत होतील. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना.